राज्यात दुष्काळी मदत जाहीर 40 तालुक्यातील खातेदारांना मिळणार 24,000 कोटीची मदत। तर मित्रांनो, आता राज्यात दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि कोणत्या 40 तालुक्यात आता ही मदत सुद्धा वाटप झाली आहे आपण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर नक्की करा। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे यावेळेस मित्रांनो अतोनात नुकसान झाले होते। पुढील अंगामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना एका अंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद निधीतून विविध दराने निर्विष्ट अनुदान म्हणजे डायरेक्ट मित्रांनो स्वरूपात सुद्धा राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत असतात। तर मित्रांनो, त्याचप्रमाणे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये खरीप हंगाम 2023 हंगामाकरता दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता। मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतीचे अतोनात नुकसान झाले होते। तर राज्य आपत्ती व्यवस्थापनाने 2 ऐवजी आता 3 हेक्टरपर्यंत सुद्धा मित्रांनो त्या टायमात ती मदत जाहीर करण्याचे ठरवले होते। परंतु मित्रांनो, राज्यातील सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निर्विष्ट अनुदान अनुज्ञ करण्यात आले होते। त्याचप्रमाणे दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निर्विष्ट अनुदान वाटप करण्याकरता 33% अधिक नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून 3 हेक्टरपर्यंत आता मर्यादित ज्या शेतकऱ्यांना दुष्काळ जाहीर केला आहे त्या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत आता ही मदत मित्रांनो जाहीर केलेली आहे। सदर हंगाम 2023 करता दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या 40 तालुक्यातील मित्रांनो खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निर्विष्ट अनुदान वाटप करण्याकरता निश्चित केलेल्या दरानुसार मित्रांनो जर आपण रक्कम बघायचा विचार केला तर मित्रांनो आपण बघू शकतो शासन निधीतून एकूण 2,44,322.71 लक्ष जर आपण अक्षरी विचार केला मित्रांनो तर रुपये 2,443 कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांना आता मित्रांनो घोषित करण्यात आलेली आहे। आणि ही रक्कम अनुदान वाटप होण्यास सुद्धा किंवा वितरित करण्यास सुद्धा आता मित्रांनो सुरुवात सुद्धा झालेली आहे 40 तालुक्यांमध्ये। महत्त्वाचे म्हणजे मित्रांनो, एका हंगामात एका वेळेसच मदत मिळत असते मित्रांनो, असं शासन निर्णय सांगतो। त्याचप्रमाणे सन 2023च्या पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या ज्या शेतकऱ्यांचे किंवा शेती पिकांचे नुकसानीकरता मदत दिलेली होती मित्रांनो, त्या क्षेत्रातील डबल जर नुकसान झालं असेल म्हणजे पुन्हा जर नुकसान झालं तर पुन्हा मदत करण्याचे किंवा अशी कोणताही नियम मित्रांनो तिथे नाही। 3 नंबर शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 व दिनांक 9/11/2023 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांकरता नुकसानीसाठी मदतीच्या विविध दरानुसार पावसाळी हंगाम 2023 मध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त 3 हेक्टरपर्यंत मर्यादित असलेल्या खातर जमा करूनच नंतर मित्रांनो ही मदत होणार आहे। तर मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळणार आहे मित्रांनो। 2023 मधील जे शेतकऱ्यांना आता दुष्काळी सामना करावा लागला त्या शेतकऱ्यांना आता रब्बी हंगाम त्याचप्रमाणे खरीप हंगाम या दोन्ही हंगामातील मदत दुष्काळी मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ही जमा होणार आहे। मित्रांनो, हे होती माहिती जी सर्व शेतकऱ्यांसाठी जे शेतकऱ्यांचे दुष्काळी तालुके आहे 40 तालुके आणि 4,191 असे काहीतरी मंडळ आहे मित्रांनो, त्या सर्व मंडळांना आता ही मदत मित्रांनो आता डायरेक्ट DBT द्वारे त्यांच्या खात्यात ही जमा होणार आहे। धन्यवाद मित्रांनो।